नमस्कार सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आज मी बिस्किटांपासून क्रीम बिस्किटांपासून बनणारे मोदक तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे की मी आधी कधी बनवले नव्हते, पहिल्यांदाच बनवते कारण सध्या डिमांडिंगमध्ये आहेत ते बिस्किटांपासून किंवा चॉकलेटपासून बनणारे मोदक. तर मी पहिल्यांदाच करते. बघूयात आजचे माझे मोदक बनतायत की फसतायत. तर चला तर बघूयात आजचा मोदकांचा प्रकार. चला तर मोदकांसाठी लागणारे जिन्नस बघूयात. बिस्किटांचे मोदक आहेत, त्याच्यामुळे मी इकडे ओरिओ बिस्किट घेतला आहे जो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे. डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, दूध, काही ड्रायफ्रूट्स स्लाइस करून घेतलेले आहे, बारीक अगदी बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत काप, तूप आणि मोदकाचा साचा. चला सुरुवात करूयात मोदकांना. इथे मी एक पूर्ण पॅकेट यूज करणार आहे बिस्किटांचं. एका पूर्ण पॅकेटमध्ये 13 बिस्किट आहेत. आता या बिस्किटांपासून मी ही क्रीम जी आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरची ती मी वेगळी करून घेणार आहे. इथे अशा पद्धतीने मी ही क्रीम अलगद काढून घेणार आहे. अलगद म्हणण्यापेक्षा अलगद निघतेच आहे ती. असे मी सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेते. इकडे मी बिस्किटांपासून क्रीम वेगळी करून घेतलेली आहे आणि ह्या बिस्किटांचा मी अशा पद्धतीने चुरा करून ते मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहे. अख्खेच्या अख्खे बिस्किट घालायचे नाही आहेत, मग मिक्सरचं भांडं फिरणार नाही. त्याच्यामुळे थोडे तुकडे करून घ्यायचे बिस्किटांचे आणि मग ते भांड्यात घालून फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे, पावडर करून घ्यायची आहे. मी ते सायसकटच दूध घेतलेलं आहे आणि हे एकत्र छान मळून घेणार आहे. दूध मी एकदम घालत नाही आहे, थोडं थोडं जसं लागेल त्याप्रमाणे दूध घालून घेणार आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. छान या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. इथे मला जवळजवळ 3 टेबलस्पूनच्या पेक्षा जास्त दूध लागलेलं आहे. इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय बिस्किटाच्या चुऱ्याचा छान असा पिठाचा गोळा करून झालेला आहे. हा मी साईडला ठेवते. पीठ जर चिटकत असेल तुमच्या हाताला मळताना तर थोडंसं अगदी एक थेंब तुपाचा किंवा तेलाचा लावून घ्यायचा आहे. इथे आपली ही जी क्रीम आहे ही मी फेटून घेते. याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट थोडंसं घेणार आहे. थोडं थोडं करून घेणार आहे, सगळं एकदम नाही वापरणार आहे. आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा मी आताच घालणार आहे आणि ह्याचाही छान असा गोळा करून घेणार आहे. मिक्स करून झालेलं आहे. आता मी हे हाताने व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेते. थोडी मला कोकोनट पावडर कमी वाटते म्हणून मी अजून थोडीशी ॲड करते. मी पण पहिल्यांदाच करते हे मोदक. पहिल्यांदा तुम्ही जर अशा पद्धतीचे तुम्ही पण मोदक करणार आहात तर ते अगदी थोड्या प्रमाणात करा. एकदा का तुम्हाला जमले की मग तुम्ही हव्या त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. इथे बघू शकता छान असा याचाही गोळा झालेला आहे. ह्याचे मी असे बारीक बारीक गोळे करून साईडला ठेवते. असे मी सर्व गोळे एकदम तयार करून ठेवणार आहे साईडला, म्हणजे मोदक करताना पुन्हा पुन्हा ते गोळे करायची गरज नाही पडणार. आणि हे इथे क्रीमचे एवढे गोळे झालेले आहेत. तर आता तुम्हाला दाखवते मी किती मोदक होत आहेत ते एक पॅकेट बिस्किटांमध्ये. अशा प्रकारे साचा घ्यायचा आहे. 3 फोल्डचा घ्या किंवा 2 फोल्डचा घ्या. साच्याला थोडंसं तुपाचा बोट फिरवून घ्यायचा आहे. तिन्ही पाऱ्यांना मी तूप लावून घेते, म्हणजे मोदक चिटकणार नाहीत. अशा पद्धतीने एक छोटा गोळा मी याच्यात भरून घेणार आहे, साच्यामध्ये भरून घेणार आहे आणि तो अंगठ्याच्या साहाय्याने असा सगळ्या बाजूने व्यवस्थित फिरवून घेणार आहे.
छान असा प्रेस करून घेतला आहे। हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये थोडासा मोठा गोल ठेवला आहे, म्हणजे तो सर्व बाजूने एकदम व्यवस्थित बसेल। आता याच्यामध्ये मी हा एक गोळा भरून घेणार आहे। हा थोडा मला छोटा वाटतोय, तर मी अजून एक गोळा त्याच्यामध्ये ॲड करते। मी गोळे थोडे छोटेच केले होते क्रीमचे, आणि अशा पद्धतीने हे मोदक बंद करून घेणार आहे। छान असे दाबून प्रेस करायचे आहेत, असे व्यवस्थित प्रेस करून घेतलं आहे। एक्स्ट्राचं मी पूर्ण काढून टाकलं आहे। हे बघा अशा पद्धतीने आता मी हे साचा ओपन करून तुम्हाला दाखवते। इथे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी अलगद तो काढून घेतलेला आहे मोदक। खूप छान झालेला आहे। बघूयात आता मी हे सर्व मोदक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। इथे आता शेवटचा एकच मोदक राहिलेला आहे आणि क्रीमपासून हे दोनच गोळे उरलेत, म्हणजे अगदी परफेक्ट झालेले आहेत। अजिबात काही उरलेलं नाही आहे की जास्तीचं झालेलं नाही आहे। मुलगा माझा वाट बघतोय कधी एकदा मोदक होत आहेत आणि कधी मी खातोय। पण खरंच खूप पटकन झाले हे मोदक, मला तर आवडले। खूप जास्त वेळ न घालवता मुलाने आज आयत्या वेळेला केलेली फरमाईश आहे आणि खूप छान झाले ते। बघून तर खूपच छानच वाटत आहेत आणि अगदी सगळेच्या सगळे मोदक व्यवस्थित झालेले आहेत। इथे थोडंसंच फिलिंग थोडं एक्स्ट्रा झालंय, बाकी सर्व मोदक खूप छान झालेत। खूप छान प्रकार आहे हा मोदकांचा बिस्किटांपासून, आणि झटपट होणारा आहे, मुलांना खूप आवडेल। कधीतरी अशा पद्धतीने पण करून बघा। अशा पद्धतीने माझे हे ओरिओ बिस्किटापासूनचे मोदक तयार झालेले आहेत। आता मी मुलाला आधी खायला देते आणि मग तुम्हाला दाखवते ते आतमध्ये कशा पद्धतीचे आहेत। हे घे, कारण त्याला काही धीर धरवणार नाही खाण्यावाचून। चांगले आहेत? अशा पद्धतीने छान असे मोदक मस्त फील झालेले आहेत आतून पण। खूपच छान झालेले आहेत मोदक। त्यात मस्त असे ड्रायफ्रूट्स आणि स्ट्रॉबेरी क्रीम सोबत कोकोनटचा फ्लेवर खूपच छान लागतोय। तुम्ही पण अशा पद्धतीचे मोदक नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसे झालेत तुमचे मोदक। माझे तर मोदक सक्सेसफुली झालेले आहेत। तुम्ही पण नक्की मला कमेंट करून कळवा तुम्ही कसे केलेत मोदक। धन्यवाद।